मंडळी, पंढरपूर शहरातून समोर आलेली एक धक्कादायक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे। भर दिवसा एका 21 वर्षीय तरुणीवर ऍसिड टाकल्याची बातमी समोर आल्यानंतर शहरात भीती आणि खळबळ उडाली होती। मध्यवस्तीतील भोळी पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आणि जखमी अवस्थेत या तरुणीला तातडीने लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू झाला, पण पोलिसांच्या सखोल तपासानंतर या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित सत्य समोर आलं, ज्यामुळे केवळ पोलीसच नाही तर संपूर्ण शहर हादरून गेलं। म्हणूनच नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, सुरुवातीला हल्ल्याचा दावा का करण्यात आला आणि अखेर पोलीस तपासात कोणतं धक्कादायक सत्य समोर आलं, या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, पंढरपूर शहरामध्ये रविवारी 12 एप्रिल रोजी एक घटना समोर आली आणि काही वेळातच या घटनेची बातमी संपूर्ण शहरभर वाऱ्यासारखी पसरली। मध्यवस्तीतील भोळी पेट्रोल पंपाजवळ एका 21 वर्षीय तरुणीवर ऍसिड टाकल्याचा दावा करण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती आणि खळबळ निर्माण झाली। भरवस्तीत अशी घटना घडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला। ही घटना घडल्यानंतर जखमी अवस्थेत त्या तरुणीला तातडीने पंढरपूर शहरातील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तिचे डोळे सुदैवाने वाचले होते, मात्र चेहरा आणि शरीराच्या काही भागांवर जखमा झाल्या होत्या, त्यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले होते। ही बातमी समोर आल्यानंतर रुग्णालय परिसरात तिच्या नातेवाईकांची आणि नागरिकांची गर्दी होऊ लागली होती। सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार ही तरुणी घराबाहेर भेळ खाण्यासाठी गेली होती। काही वेळानंतर ती परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात तरुणांनी तिच्या चेहऱ्यावर ऍसिड सारखं द्रव्य फेकल्याचा दावा करण्यात आला होता। हा प्रकार इतक्या अचानक घडला की परिसरात एकच गोंधळ उडाला। आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदत करण्यास तिला रुग्णालयात पोहोचवलं। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करताच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू केलं। कोणत्या दिशेने आरोपी आले आणि कुठे गेले याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला। सुरुवातीला ही घटना गंभीर हल्ला असल्याचं मानून पोलिसांनी विविध पथकं तयार केली होती। शहरात अज्ञात हल्लेखोर मोकाट फिरत असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत होती। मात्र या सगळ्या तपासादरम्यान एक अनपेक्षित वळण समोर आलं। पोलिसांनी जेव्हा पीडित तरुणीची प्राथमिक चौकशी केली, तेव्हा तिच्या जबाबात काही विसंगती आढळून आल्या। सुरुवातीला दिलेल्या माहितीत आणि नंतर सांगितलेल्या गोष्टींमध्ये फरक दिसू लागला, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला। त्यानंतर महिला पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत तिची सखोल चौकशी करण्यात आली। या सखोल चौकशीत अखेर त्या तरुणीने एक अत्यंत धक्कादायक कबुली दिली। तिने सांगितलं की तिच्यावर कोणत्याही अज्ञात व्यक्तीने हल्ला केलेला नव्हता, उलट तिने स्वतःच हा संपूर्ण बनाव रचला होता। ही कबुली समोर आल्यानंतर पोलिसांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला, कारण सुरुवातीला या प्रकरणाला गंभीर हल्ला म्हणून पाहिलं जात होतं। चौकशीत पुढे तिने सांगितलं की तिने स्वतःच ऍसिडयुक्त टॉयलेट क्लीनर एका दुकानातून अवघ्या 60 रुपयांना विकत घेतलं होतं। हे द्रव्य विकत घेतल्यानंतर तिने शहरातील अशी जागा निवडली जिथे सीसीटीव्ही कॅमेरे कमी आहेत आणि लोकांची वर्दळ तुलनेने कमी असते। त्या ठिकाणी जाऊन तिने स्वतःच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूवर ते द्रव्य ओतून घेतलं। त्यानंतर तिने आरडाओरडा करत अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केला, जेणेकरून लोकांना तसं वाटावं। या कबुलीनंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला। या घटनेमागचं नेमकं कारण काय होतं हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी तिची आणि तिच्या कुटुंबियांची सविस्तर चौकशी केली। तेव्हा या तरुणीच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी गेल्या काही वर्षांपासून यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होती। या आजारावर तिचे उपचार सुरू होते, मात्र अनेक उपचार करूनही तिच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती। या आजारामुळे ती आधीच मानसिकदृष्ट्या खचली होती। यातच घरातील काही कौटुंबिक वाद आणि सतत होणारे टोमणे यामुळे तिच्यावर मानसिक तणाव वाढत गेला। या सगळ्या तणावामुळे आणि नैराश्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं तिने चौकशीत मान्य केलं। घरच्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा या मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी तिने हा बनाव रचल्याचंही समोर आलंय। तिच्या आईनेही चौकशीत तिला मानसिक त्रास होत असल्याचं मान्य केल्याची माहिती समोर आली आहे। सध्या पोलिसांनी या प्रकरणात तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत। तसेच या घटनेपूर्वी तिने काही गोळ्या घेतल्या होत्या का, तिच्यावर मानसिक दडपण नेमकं कशामुळे होतं याचाही तपास सुरू आहे। या घटनेनंतर तिचं समुपदेशन करण्यात येत असून तिला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे।
सुदैवाने या घटनेत तिचे डोळे सुरक्षित राहिले असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर तिच्यावर आवश्यक ते उपचार करत असून तिच्या प्रकृतीत सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. या घटनेची बातमी सुरुवातीला समोर आल्यानंतर पंढरपूर शहरात मोठी भीती निर्माण झाली होती. अज्ञात हल्लेखोर मोकाट फिरत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर या प्रकरणातील खरंच सत्य समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडलाय. मंडळी, या संपूर्ण घटनेतून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे मानसिक तणाव आणि नैराश्य याकडे दुर्लक्ष करणं किती धोकादायक ठरू शकतं. कोणत्याही समस्येवर असा टोकाचा निर्णय घेणं हा कधीच उपाय ठरू शकत नाही. वेळेवर कुटुंबाचा आधार, योग्य उपचार आणि समुपदेशन मिळालं तर अनेक मोठे प्रसंग टाळता येऊ शकतात. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मंडळी, घडलेल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.